नमस्कार, मी कस्तुरी. पुढारी न्यूजच्या पुढारी आयकॉन या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतःचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आयुष्य पणाला लावण्याचा निर्णय घेतला. तंत्रज्ञान, शिस्त आणि मूल्यांची सांगड घालून विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा शैक्षणिक क्षेत्रातला नवा अध्याय लिहिला. त्या आहेत सौ कोमल प्रणव कदम. मॅम, तुमचं पुढारी न्यूज या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅडम, थँक्यू. खरं तर आजचं जग पाहता विद्यार्थ्यांसाठी फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही आहे. आपल्या आजूबाजूला काय काय घडतंय, जग कसं बदलतंय, तंत्र कसं विकसित होतंय, आपली संस्कृती काय आहे, या सगळ्या गोष्टी एका छताखाली आणण्याचा प्रयत्न कोमल मॅडमनी केला आहे. कोमल कदम यांनी आपलं माध्यमिक शिक्षण जळगावमधल्या नवोदय विद्यालयातून पूर्ण केलं. पुढे पुण्यातल्या डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकी पदवी घेतली आणि त्यानंतर आज त्या श्री एस टी कदम या विद्यालयाच्या संचालिका म्हणून कार्यभार पाहत आहेत. खरं तर तुमचा हा जो प्रवास आहे, तुमची जी पार्श्वभूमी आहे ती अभियांत्रिकी आहे, म्हणजे इंजिनिअरिंगची आहे. पण तुम्ही या क्षेत्रातून थेट शिक्षण क्षेत्रात येण्याचा विचार कसा सुरू केला? खरं तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक चांगली सुरुवात असते असं आपण म्हणू शकतो आणि तसंच माझ्या पण आयुष्यात असं काहीतरी घडत गेलं आहे. प्रथमतः माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झालं आहे. कारण वडील राजकारणात असल्यामुळे त्यांचं नेहमी एकच म्हणणं असायचं की माझी मुलं हे गव्हर्मेंट स्कूलमधून शिकले पाहिजे, कारण जेणेकरून त्यांना त्या विषयात काम करता येईल आणि काय त्याच्या सुधारणा करता येईल. त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रेशर होतं की तुम्हाला काहीही झालं तरी गव्हर्मेंट स्कूलमधनंच एज्युकेशन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबरच्या सगळ्या फ्रेंड्स एका चांगल्या प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण घेत होते आणि मीच ॲट द सेम टाईम जिल्हा परिषदमधून शिकत होते. तर माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालं. पण तिथेही वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, जे मी नाही केलं. सो दॅट वॉज अ फर्स्ट स्टेरियोटाइप विच आय वॉज ब्रेकिंग. कारण आमच्या घरात एक रूल होता की मुलगी झाली तर डॉक्टर होणार आणि मुलगा झाला तर इंजिनियर होणार. हो, टिपिकल. येस येस. कारण मिडल क्लास फॅमिलीमध्ये ती गरजच असते की नाही, मुलगी झाली तर आम्हाला उच्च शिक्षित फ्युचर सेफ्टीसाठी आणि बाबा तुझ्या हातात नोकरी असेल, ते त्यांचा दृष्टिकोन होता. आणि डॉक्टरचा जॉब म्हणजे सेफ जॉब. जेव्हा की इंजिनियरचा आणि इंजिनिअरिंग पण चूज करताना मी फर्स्ट माझा प्रेफरन्स होता मेकॅनिकल आणि सेकंड होता सिव्हिल. तर मला सिव्हिलला ॲडमिशन मिळालं. डी वाय पाटीलमधून सिव्हिल मी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष जॉबही केला. माझं काम झाल्यानंतर म्हणजे जिथे मी जॉब केला त्याच्या दरम्यान माझं आणि माझे मिस्टर प्रणव कदम त्यांची ओळख झाली आणि मला लग्नासाठी प्रपोजल आलं. ओके. तर जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तर त्यांचं पण कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बिझनेस होता आणि येस, प्लॅटफॉर्म सिमिलर होता आणि दॅट्स वाय वी केम टू द सेम पेज की नाही, मला आता माझ्या फील्डमध्ये स्वतःचं काहीतरी करता येईल. तर मी त्या पद्धतीने विचार करायला लागली आणि लग्न ठरायच्याच आधी, मला वाटतं 10-15 दिवस आधी आमचा म्हणजे त्यांचाच प्लॅन चेंज झाला. त्यांनी मला ऑल ऑफ अ सडन CBSEचे बायलॉज पाठवले. ओके. हां. आणि मला फक्त म्हणाले की तू एकदा अभ्यास कर आणि मला सांग की तुला यातलं किती कळलंय. मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि आम्ही फोनवर बोलत असताना मी सगळे बायलॉज रीड केले CBSEचे आणि बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन गॅदर केली की हाऊ टू स्टार्ट अ CBSE स्कूल. आणि लग्न झाल्यानंतर जसं आम्ही एकमेकांना, कारण अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला फारसा वेळ मिळत नाही. आमची कोर्टशिप पण फार छोटी होती, हार्डली 2 मंथ्स आमच्या एंगेजमेंट आणि लग्नात गॅप होता. त्याच्यामुळे आम्हाला बराचसा टाईम मिळाला नाही एकमेकांबरोबर स्पेंड करायला. पण लग्नानंतर कळलं की यांचा तर शैक्षणिक खूप मोठा वारसा आहे. म्हणजे 50-60 वर्षाचं यांना बॅकग्राऊंड आहे. कैलासवासी श्री सतू कदम साहेब, ज्यांना पालघरचं शिक्षण महर्षी असं म्हटलं जातं, आणि त्यांनी 1966 साली शाळा सुरू केली आहे. आणि ती शाळा पण एवढ्या माइंडफुली आणि एवढं विजनरी त्यांनी सगळं त्यांच्या डोक्यात ठेवून प्लॅनिंग केलं होतं की मी जेव्हा त्याचा स्टडी करत गेली ना, तेव्हा मी अजून त्याच्यात अडकत गेली की एखादा व्यक्ती जो 1966 साली म्हणजे एवढ्या आधी विचार करू शकतो की पुढच्या पिढीला काय गरज आहे. कारण त्यांचं मला वाटतं 3 ते 4 पिढ्या हे पालघरमध्येच ते लोक कदम फॅमिली राहिलेली आहे आणि त्यांचं पूर्ण पार्श्वभूमी ही शैक्षणिक क्षेत्रातली असल्यामुळे त्यांचा फार पालघर जिल्ह्यात खूप जास्त रूटेड कनेक्शन्स आहेत आणि ती खूप नावाजलेली फॅमिली आहे. हे मला लग्नानंतर कळलं. मला आधी हा बॅकग्राऊंड माहिती नव्हता.
आणि त्याच्यानंतर मग मी बघितल्यानंतर की नाही, मला पण इथे कुठेतरी खारीचा वाटा मी घेऊ शकते. बरोबर. कुठेतरी तो कॉन्फिडन्स आला. रोपाचा आपण वटवृक्ष करतो तसं हे Yes, सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे 43 पासूनचा 1300 पर्यंतचा हा विद्यार्थ्यांचा प्रवास, यात भरपूर आव्हानं देखील आली असतील. खूप आलेत. सो हा 43 विद्यार्थ्यांपासून 1500 विद्यार्थ्यांपर्यंतचा आमचा जो प्रवास आहे, हा प्रवास खरं तर खूप सोपा नव्हता. याच्यात खूप अडथळेही आले आणि त्याच्यातून आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलोही. पण याच्यातून एवढं शिकायला मिळालं की जर तुम्ही चांगली फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आणि एज्युकेशनवर फोकस केला आणि विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला चांगले चेंजेस बघायला मिळाले, तर तुमचं नक्कीच ॲडमिशन्स वाढू शकतात. कारण आमचा फोकस हा नेहमी एज्युकेशनवर होता. कारण अकॅडमिक्स तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट आहे. तर हा बॅलन्स आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या शाळेत मेंटेन केला आहे. कारण अलॉंग विथ अकॅडमिक्स आमच्याकडे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप ऑप्शन्स आहेत मुलांना, ज्याच्यातून ते त्यांचा आवडीचा सब्जेक्ट निवडू शकतात. त्याच्यात हॉर्स रायडिंग आहे, स्केटिंग आहे, त्याच्यानंतर आमचा स्वतःचा STKV ब्रेनी प्रोग्राम पण आहे. कराटेचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंगही दिलं जातं. कारण हे सगळं करत असताना जेव्हा एखादा विद्यार्थी को करिक्युलरमध्ये खूप अव्वल असतो, त्याची क्रिटिकल थिंकिंग पण तशीच डेव्हलप असते. कारण त्याला तेवढं सर्वांगीण विकास त्याचा होत असतो आणि ते करत असताना आम्हाला पालकांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि आता आमच्याकडे ॲडमिशन्स फुल झालेत. आता ॲडमिशन्स आमच्याकडे उरलेच नाही आहेत, म्हणजे सीट्सच नाही आहेत. तर तो एक खूप मोठा फॅक्टर होता. कारण जेव्हा तुमचा फोकस फक्त एज्युकेशनवर आहे आणि तुम्ही स्टुडंट सेंट्रिक स्कूल चालवतायत, जेव्हा एक पूर्ण शाळेचा सेंटर मध्यबिंदू हा जेव्हा विद्यार्थी असतो, तेव्हा त्या शाळेची प्रोग्रेस होण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. कारण तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला तुमचा विद्यार्थी कसा घडवायचा आहे. कारण शाळा चालवणं म्हणजे शाळा चालवणं नसतं, तुम्ही त्या विद्यार्थ्याला तयार करतायत पूर्ण आयुष्यासाठी. तर हे खूप मोठं रिफ्लेक्शन आहे जे आम्हाला आमच्या पालकांकडनंही मिळतं. कारण आमचे विद्यार्थी खूप कॉन्फिडंट आहेत आणि सोबतच त्यांनी जे काही स्किल्स ॲक्वायर केले आहेत थ्रू आउट देअर जर्नी, तर ते खूप कमांडेबल आहेत. कारण विद्यार्थी पण आमच्याकडे 40 विद्यार्थ्याच्या वरती आम्ही ॲडमिशन घेत नाही. विद्यार्थी कमी असल्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे आम्हाला फोकस्ड राहता येतं. तर तो एक आमचा खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि त्याच्यामुळे ही प्रगती पुढेही अशीच होत राहणार आहेत आणि नक्कीच आमचे विद्यार्थी आम्हाला खूप वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये टॉप मोस्ट पोझिशनला बघायला आवडेल पुढे. तुम्ही सध्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता? जी कुठली ॲक्टिव्हिटी आम्ही CBSE शाळेला ॲप्लिकेबल करतोय ती आमच्या RTही शाळेमध्ये ॲप्लिकेबल होती. वाव, ग्रेट. येस. मग हे पालघरचं कॅम्पस झालं. त्याच्यानंतर अजून 2 कॅम्पसेस आहेत. तर पालघरची जी होती ती इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांसाठी शाळा होती आणि एक दांडीला पण अजून अनुविकास विद्यालय स्कूल आहे जे मच्छीमार समाजाच्या लोकांसाठी आहे. म्हणजे पर्टिक्युलर त्या लोकांसाठी की हे लोक वंचित आहेत. त्यांना त्यावेळेस त्यांचं विजन होतं की मला ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे ना तिथेच तुम्ही सोल्युशन द्या, तुम्ही ओव्हरऑल सोल्युशन देण्यात काय अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर तिसरी जी स्कूल होती ती आश्रम स्कूल आहे. आश्रम स्कूलमध्ये आता 800 विद्यार्थी आहेत आणि तिथे सगळे आदिवासी विद्यार्थी आहेत. तर आदिवासी विद्यार्थी असू दे, मच्छीमार सोसायटी असू दे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड विद्यार्थी असू दे, म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांना त्यांनी हात घातलेला आहे. असा कुठलाही त्यांनी विषय सोडला नाही ज्यांना त्यांनी टच केलं नाही आहे. पालघरची नळ पाणी योजना असू देत, म्हणजे हो, पालघरच्या नळ पाणी योजनेचे शिल्पकार म्हणून सतू कदम साहेब आज ओळखले जातात. त्यांनी एवढं विजन त्यावेळेस ठेवलेलं आणि दूरदृष्टीच होती, म्हणजे खूप दूरदृष्टी होती. वर्ष काय होणार आहे त्या दृष्टीने त्यांनी आजपासून काम सुरू केलेलं होतं आणि आजही त्या तिन्ही स्कूल्स एवढ्या फुल्ली फ्लरिश्ड आहेत आणि प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते एज्युकेशन पोहोचू शकतंय. कारण ती त्यांची लिगसी आहे. बरोबर. मग एवढं केल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी तर खूप मोठी येते. नाही, आता मला टिकवायचं आणि माझ्या मिस्टरांचं असं होतं की काहीही झालं तरी मराठी शाळेला मी हातही लावू देणार नाही. तिथे मला कुणीही आलं त्या शाळेला काहीही होता कामा नाही. एक वेळेस माझी इंग्लिश मीडियम बंद पडली तरी चालेल, पण मराठी मीडियम माझी टिकली पाहिजे. कारण ती माझी त्याच्यामुळे आणि मराठी मीडियम टिकवण्यासाठी ही आमची धडपड सुरू झाली. म्हणतात ना की तुम्हाला तुमचं कार्य चांगलं असेल ना तर तुम्हाला वेज ऑटोमॅटिकली मिळत जातात. करेक्ट. आणि तुमच्या कार्याला बरोबर एक पाथ मिळतो.
जो पाथ तुम्हाला तुमच्या डेस्टिनीपर्यंत घेऊन जातो. आणि तसंच काही आमच्या बरोबरही झालं. तुम्ही So भरपूर आव्हानं पेलली पण त्याचं फळ आता तुमच्या मुलांना मिळते. तुम्ही जे विद्यार्थी शाळेत तुमचे एनरोल करतात त्यांना त्या सगळ्याचं फळ मिळतंय. आजचं जग हे डिजिटल आहे, AI आहे, बरोबर. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला सुरुवात होते ती शाळेतूनच होते. सध्याच्या शाळा पण डेव्हलप होत आहे. तुमची जी संस्था आहे, तुमची जी शाळा आहे, त्यात तुम्ही मुलांसाठी असे वेगळे कोणते उपक्रम ठेवलेत? आता उपक्रम हे वेगळे उपक्रम ठेवण्यापेक्षा जेव्हा कुठलीही शाळा कार्यरत असते त्यांना काळाची गरज काय, कारण प्रत्येक जनरेशन ही वेगळं काहीतरी घेऊन येत असते. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा करिक्युलम तुम्हाला सातत्याने डेव्हलप करावा लागतो, रिबिल्ड करावा लागतो. तर आमचं तसंच एव्हरी इयर आम्ही आमचा करिक्युलम रिबिल्ड केला आहे. आणि मराठी मीडियममध्ये आम्ही 2019 साली इनोव्हेटिव्ह लॅबचं उद्घाटन केलं. आणि आज त्या इनोव्हेटिव्ह लॅबमध्ये 3D प्रिंटिंग म्हणू द्या किंवा AI आहे, रोबोटिक्स आहे, त्याच्यानंतर कोडिंग सारखे मोठे सॉफ्टवेअर जिथे इम्प्लिमेंट करता येतील असे खूप सारे गॅजेट्स आहेत. आणि ज्याच्यावर मुलं हँड्स ऑन लर्निंग आता करतात. आणि याचा उपयोग आमच्या मराठी मीडियमच्या सगळ्या मुलांना होतो. आणि ही मला वाटतं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पहिली लॅब होती जी आमच्या शाळेत आहे. आणि आता मराठी मीडियममध्ये पण रोबोटिक्सवर आम्ही खूप फोकस करायला सुरुवात केला आहे. फर्स्ट स्टँडर्ड ऑनवर्ड्स आम्ही रोबोटिक्स, स्टीम एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स आणि मॅथमॅटिक्स, स्टीम एज्युकेशन त्याच्यावर आम्ही आता फोकस करायला सुरुवात केला आहे. आणि फायनान्शियल लिटरसी आहे, कारण आजकाल लहानपणापासूनच मुलांना थोडं फायनान्शियल लिटरसीची गरज आहे. कारण दे शुड अंडरस्टँड द मनी. त्याच्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी इन्कल्केट केल्या आहेत आमच्या करिक्युलममध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल आमचे सायन्स एक्झिबिशन्स असतात. आणि सायन्स डे जेव्हा असतो त्यावेळेसही मुलांचे खूप वेगवेगळे उपक्रम तिथे बघायला मिळतात. प्रोजेक्ट्स असतात खूप. आणि आता आमचा एक प्रोजेक्ट मागच्या महिन्यात महाराष्ट्र लेवलपर्यंत पण गेला आहे. तर स्टेट लेवलपर्यंत आम्ही कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. म्हणजे मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि आमचं प्रोजेक्शन आहे याच्यानंतर आम्ही नॅशनल्सपर्यंत पण जाऊ, मला खात्री आहे. व्हेरी नाईस. आपण हा तुमचा जो प्रवास पाहतोय, तुमचा ॲक्च्युली सिव्हिल इंजिनियरचा माइंडसेट तो तुम्ही संस्था बांधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत पोहोचवला. पण आपण गेल्या काही काळापासून पाहतोय की महिलांचं जे नेतृत्व आहे ते खूप झपाट्यानं पुढे येते, ते विस्तारत चाललंय. तुम्ही याकडे कसं पाहता एक महिला म्हणून? एक महिला म्हणून माझ्यासोबत हे डिस्क्रिमिनेशन खरं तर कधी झालं नाही. पण आज जेव्हा मी बघते शाळेत, मी जेव्हा काम करते तेव्हा माझ्याबरोबर ज्या काम करणाऱ्या महिला आहेत तर 90% पार्ट कॉन्ट्रीब्यूट करतात. म्हणजे 90% माझ्याकडे टीचर्स आहेत ज्या फिमेल आहेत पूर्ण संस्थेमध्ये. 250 पर्यंतच आमचा स्टाफ आहे आणि त्यात 90% तुम्ही फिमेल माझं कॉन्ट्रीब्युशन करतात. तर हे सगळं होत असताना ती सिस्टम एक इमोशनली वेमध्ये कशी हँडल होते, कारण एखाद्या मुलाचं अपब्रिंगिंग करत असताना त्याला जो मदर्स टच असतो, कारण कुठेतरी एक मदर फिगर पाहिजे असते एका विद्यार्थ्याला त्याच्या विद्यार्थी दशेत, आणि ते काम माझे शिक्षक करतात. तर ते काम किती ब्युटिफुली आम्ही इम्प्लिमेंट करतोय याच्यावर मला खूप अभिमान आहे. आणि जेव्हा एखादी स्त्री कुठल्याही क्षेत्रात काम करत असते तेव्हा तिला अडचणींना फेस करावंच लागतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं, सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना मला लेबर्स लोकांनी पण खूप असं फारसं सुरुवातीला ट्रीटमेंट मिळाली नाही. आहेत या गोष्टी. हो. आणि ते आपण इग्नोर पण नाही करू शकत. आणि असं की तुम्हाला काम सोडूनही द्यायचं नाही. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुमच्या फेवरमध्ये कशी वळवता येईल त्यांच्याशी थोडं व्यवस्थित बोलून किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स देऊन, कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून, तर ह्या गोष्टी मी तेव्हाही केल्या आहेत. आणि आताही काम करत असताना कुठेतरी एकतर कमी वय, कारण माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे लोक पण माझ्याबरोबर काम करत असतात. आणि त्यातून मी स्त्री पण आहे, तर बऱ्याचदा सुरुवातीला त्रास झाला आहे की माझे इन्स्ट्रक्शन्स फॉलो का करायचे. म्हणजे एकतर तू लहान आहेस आणि दुसरं तू स्त्री आहेस, तर तुझे इन्स्ट्रक्शन्स आम्ही का फॉलो केले पाहिजे. पण मी स्वतःला इस्टॅब्लिश केलं, मी माझी सिस्टम बिल्ड केली. आणि माझं ऑफिस आज प्रोफेशनल ऑफिस म्हणून जाणलं जातं पालघरमध्ये. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. आणि याच्यात कॉन्ट्रीब्यूट करताना माझा मेजर जो सपोर्ट आहे तो ऑल फिमेलकडनं मिळाला आहे. वाव. त्याच्यामुळे फिमेल कुठल्याही क्षेत्रात पुढे ते जाऊ शकतात. बदल हा कुठून तरी सुरू बदल हा, आणि मी त्या बदलाचा पार्ट आहे म्हणून ग्रेट, मला अभिमान आहे त्याचा. तुमचं. माझे 2 प्रश्न लागून आहे तुम्हाला, थोडक्यात उत्तर हवी आहेत मला. कारण
तुमचं आता पुढचं विजन काय आहे? तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलेला आहात, पुढची 5 वर्ष 10 वर्ष किंवा पुढे तुम्हाला काय करायचं आहे आणि आत्ता सध्याचे जे विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? आता आमचं जे शाळेशी लागून विजन आहे, तर पुढचं विजन असं असणार आहे, कारण आताची जी पिढी घडते त्या पिढीला स्किल एज्युकेशनसाठी ट्रेन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण भारतामध्ये तुम्ही बघितलं आता खूप इंडस्ट्रीयल हालचाली सुरू आहेत. आता जसं की वाळवण बंदर, पालघरला आता ते मोठा प्रोजेक्ट होता. खूप मोठा प्रोजेक्ट आता पुढे येणार आहे. त्याच्यासाठी आमचा जो भाग आहे तिथे आदिवासी मुलं खूप आहेत. तर त्या मुलांना, आणि ते खूप मेहनती असतात, स्वाभिमानी असतात आणि खूप प्रामाणिक तो एक समाज आहे. पण त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं आमचं विजन आहे, की त्यांच्यापर्यंत आम्ही स्किल एज्युकेशन कसं पोहोचवू शकतो. तर बऱ्यापैकी आपल्याला ऑलिम्पिक्सचे पण गेम आहे, आर्चरी अँड ऑल. तर आपण त्यांना म्हणजे त्या हिशोबाने जी त्यांच्यात कला आहे त्याच कलेला आपल्याला वाव द्यायचा आहे, त्यालाच पॉलिश करायचं आहे आणि त्याच क्षेत्रात त्यांना पुढे न्यायचं आहे, ज्याच्यात ते लोक ऑलरेडी अव्वल आहेत. फक्त त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या नाही आहेत, जे सातत्याने आम्ही ते काम करत असतो, की कुठल्या सोयी सुविधा असतील किंवा कुठलीही योजना असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संस्थेतून होत असतं सारखं. शाळा म्हटलं की अभ्यास आला, आधुनिक सध्याचं तंत्रज्ञान शिकणं आलं, पण त्याचबरोबर घराव्यतिरिक्त मुलं फक्त शाळेत जातात. त्यामुळे तिथे देखील संस्कृती जपणं, आपली मूल्य जपणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. बरोबर, अगदी बरोबर प्रश्न तुम्ही विचारलाय. आता संस्कृती म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या मनात विचार येतो तो सण आणि वारांचा. तर आमच्या शाळेत असा कुठलाही सण नाही आहे जो आम्ही साजरा करत नाही. बीट होली, दिवाळी, दसरा, आता गुढीपाडवा येतोय. गुढीपाडव्याचंही खूप मोठं सेलिब्रेशन होणार आहे. आमच्या शाळेत खूप उत्तम अशी वारी पण आम्ही काढतो. त्याच्यानंतर क्रिसमसचं सेलिब्रेशन आहे. म्हणजे प्रत्येक फेस्टिवल हा आमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केलाच जातो आणि त्याच्यासाठी पण आम्हाला खूप चांगला फीडबॅक पेरेंट्सकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं बघायला मिळतो. आणि तो आम्ही न करता तो विद्यार्थ्यांकडनं सेलिब्रेट केला जातो आणि त्यांच्यासाठी केला जातो. त्याच्यामुळे ते कल्चरचं जे इन्कल्केशन आहे त्यांच्या लाईफमध्ये ते करण्यासाठी आम्हाला फारसं असं वेगळं काही करावं लागत नाही. ते ऑटोमॅटिकली आपोआप त्यांच्याकडनं होतं आणि त्यांनाही बऱ्यापैकी ह्या सगळ्या सणांची माहिती असते. आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप मोठा सल्ला आहे. आता विद्यार्थी दशेत सगळ्यात मोठं डायव्हर्जन्स जे असतात, आपले डिस्ट्रॅक्शन्स असतात, दॅट इज मोबाईल फोन अँड सोशल मीडिया. कारण जेव्हा ते ऑनलाईन स्वतःला एक्सप्रेस करतात, दे फील व्हेरी गुड की हे सगळं किती फ्लॅशी, रोझी आणि सगळं ग्लिटरी, ते जे ग्लॅमर वर्ल्ड आहे ते पार्ट आहेत, बट दे आर नॉट द ॲक्च्युअल पार्ट. दे आर जस्ट डिस्ट्रॅक्टेड टुवर्ड्स सोशल मीडिया. तर ते सोशल मीडिया थोडं कमी केलं त्यांनी तर खूप बरं होईल. आणि स्वतःच्या स्किल्सवर काम करा, बिकॉज एव्हरीथिंग इज अबाउट स्किल. सर्वायवल इज ऑफ द फिटेस्ट हा जो फॉर्म्युला आहे तो खूप चांगला. आता तुम्ही बघताच आहे की किती कॉम्पिटिशन्स आहेत आणि किती जास्त आपल्याला गरज आहे सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करण्याची. तर त्याच्यामुळे ते मोबाईलचा वापर थोडा टाळा, तेवढं मी सांगेन. आणि पालकांना कुठेही तुमच्या पाल्याला तुमची मेहनत, तुमची गरज लागेल त्यांच्यासाठी तुम्ही उभी राहा. आणि जेव्हाही तुम्हाला वाटेल, कारण काय असतं माहिती आहे, मुलं हे काल्पनिक जे फोटोज आपल्या वॉल्सवर लागलेले असतात ना त्याच्यावरून कधीही शिकत नाही. कारण त्यांना त्याचं प्रमाणच माहीत नाही आहे. त्यांना त्या गोष्टी नवीन आहेत आणि त्यांना असं आहे की ही गोष्ट तर माझ्यासाठी काल्पनिक आहे, मी इमॅजिन नाही करू शकत. तर त्यांचे जे रोल मॉडेल्स असतात हे पेरेंट्स असतात आणि टीचर्स असतात. त्याच्यामुळे पेरेंट आणि टीचर्स जसं बिहेव त्यांच्यासमोर करतात. आता माझी ही मुलगी आहे 5 वर्षाची, तर तिच्यासमोर जर मी बुक घेऊन रात्री बुक वाचत बसली ना, तीही तिचं बुक काढताना रीड करते. मी हे वाचलंय की लहान मुलं तुमचं ऐकत नाही, ते तुम्हाला कॉपी करतात. आणि जसं तिची टीचर पाणी पिणार की तिच्याकडे आता मेटलची बॉटल आहे तर मलाही मेटलची बॉटल पाहिजे आणि तशीच पाहिजे. कारण ते तुम्हाला प्रत्येक पावलावर कॉपी करतात आणि तुम्ही त्यांचे आदर्श असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पाल्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे हे तुम्ही तुमच्याकडनं इम्प्लिमेंट करा आणि तसं तुम्ही तुमच्या पाल्यात ते रिफ्लेक्शन बघायला फारसा वेळ लागणार नाही. ते रिफ्लेक्शन आपल्याला इमिजिएटली बघायला मिळेल. असं तुमचा हा सगळा प्रवास ऐकून खूप बरं वाटलं आणि खूप छान मनमोकळ्या गप्पा तुम्ही मारल्यात आज. खरं तर असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती. ही ओळ केवळ शब्दात नाही तर जिद्दीचा खरा अर्थ सांगणारी भावना आहे. आणि याचाच प्रत्यय देणाऱ्या अडथळ्यांना न घाबरता शिक्षणाची नवी वाट निर्माण करणाऱ्या सौ कोमल कदम आज आपल्याबरोबर होत्या.
मॅडम, आज आपण इथे येऊन आपला प्रेरणादायी प्रवास आम्हाला सांगितला. तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं आहे त्यात आम्हाला सामायिक करून घेतलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. आणि तुमचं जे पुढचं विजन आहे त्यात तुमची जी जिद्द आहे त्या जिद्दीला बळ मिळो आणि तुमच्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता होवो हीच इच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.